नमस्कार. आज आपण पाण्यात कासव ठेवणे आणि ते घरातील मंदिरात किंवा इतर ठिकाणी ठेवण्याशी त्याच्या संबंधित प्रथांना वास्तुशास्त्र आणि फेंगशुईमध्ये काय महत्त्व दिले जाते आणि त्याचे काय फायदे आहे हे बघणार आहोत. नंबर 1. सकारात्मक ऊर्जा. पाण्यात कासव ठेवले असता घरात सकारात्मक ऊर्जा आणि शांती निर्माण होते असे मानले जाते. कासवाला दीर्घायुष्य, धीर आणि स्थिरतेचे प्रतीक मानले जाते. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कासव घरात ठेवण्याचे फायदे आणि नुकसान दोन्हीही लक्षात येणार आहे. आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नंबर 2. धनवृद्धी. तर कासव हे पाण्याशी संबंधित असल्यामुळे जलतत्वाशी जोडले जाते, ज्यामुळे आर्थिक उन्नती होते. आणि कासव हे फेंगशुईनुसार पाण्यात ठेवलेले असल्यास कासव आर्थिक स्थिरता आणि संपत्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे त्याचा संबंध जलतत्वाशी म्हणजेच पाण्याशी येतो. आणि जर तुम्हाला सजीव कासव जरी शक्य नसेल तर तुम्ही धातूचे किंवा काचेचे जे कासव असते तेही तुम्ही बाजारातून जे मिळते ते त्याची जी पूजा असते ती करून तुम्ही पाण्यामध्ये आणि योग्य दिशेने ठेवले तरीही चालते. तर नंबर 3. नजरदोष आणि वाईट शक्तींपासून संरक्षण. किंवा मग तुमच्याकडे जर काही दुकान वगैरे असेल तिथे सुद्धा तुम्ही हे कासव ठेवू शकता. तर कासव घरातील वाईट शक्ती आणि नजरदोष दूर करते असे मानले जाते. त्याची उपस्थिती घरामध्ये चांगले परिणाम घडवून आणते. नंबर 4. आरोग्य आणि दीर्घायुष्य. कासवाला दीर्घायुष्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे ते ठेवले की घरातील सदस्यांचे आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. नंबर 5. शांती आणि समतोल राखणे. कासव हे धीर आणि स्थिरतेचे प्रतीक आहे. त्यामुळेच त्याला घरामध्ये जर ठेवले तर घरामध्ये सुख, शांतता आणि घरातील जी मानसिक स्थिरता आहे ती टिकून राहते. आणि जर तुम्हाला काही कमेंटमध्ये प्रश्न असतील तर नक्की सांगा. पुन्हा एकदा वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि आभार. तर त्याचे स्थान. कासव हे नेहमी पाण्यामध्ये ठेवून ते घराच्या उत्तरेकडे किंवा मंदिराजवळ ठेवावे. त्याची सफाई. पाण्याची स्वच्छता नियमितपणे राखावी. तसेच जसं की मी तुम्हाला सांगितले, सजीव किंवा कृत्रिम कासव. सजीव कासव जपणे जर कठीण जात असेल तर तुम्ही पाण्यामध्ये कृत्रिम धातू किंवा काचेचे कासव ठेवले तरीही तुम्हाला त्याचा सकारात्मक फायदा तेवढाच होणार आहे आणि त्याचा प्रभावही तेवढाच आहे. सावधानता. आता शेवटची आणि महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्ही सजीव कासव पाळत असल्यास त्याची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. आणि कृत्रिम कासव ठेवल्यास त्याचे नियोजन योग्य दिशेने करणे महत्त्वाचे आहे. ही परंपरा पूर्णपणे विश्वासांवर आधारित आहे आणि ती विज्ञानाशी संलग्न नाही. त्यामुळे तिचा प्रभाव हा वैयक्तिक श्रद्धेवर अवलंबून असतो. श्री स्वामी समर्थ.